नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या तासाला आपण अपोमिक्सिस हा आणखीन एक महत्त्वाचा कन्सेप्ट याच्यावरती चर्चा करूया. अपोमिक्सिस म्हणजे काय, अपोमिक्सिसचे प्रकार याच्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे. अपोमिक्सिस म्हणजे काय लक्षात घ्या थोडक्यात. तर फॉर्मेशन ऑफ सीड्स विदाउट फर्टिलायझेशन किंवा फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ विदाउट फर्टिलायझेशन याला अपोमिक्सिस म्हटलात. ॲक्च्युली अपोमिक्सिस ही प्रक्रिया जी आहे ते असेक्शुअल रिप्रोडक्शनचा प्रकार कन्सिडर केले आहेत, जी प्रामुख्यानं सेक्शुअल रिप्रोडक्शनची नक्कल करतात असं म्हटलात. म्हणजे आपण असं म्हणूया अपोमिक्सिस मिमिक्स सेक्शुअल रिप्रोडक्शन असं त्या ठिकाणी म्हटलेले आहेत. म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगोट तयार होणार आणि ह्या झायगोटपासून एम्ब्रिओ तयार होत असतो आफ्टर फर्टिलायझेशन. पण अपोमिक्सिसमध्ये मात्र त्या ठिकाणी फर्टिलायझेशन न होता एम्ब्रिओ तयार होणार, म्हणजेच फर्टिलायझेशन न होता यांच्यामध्ये बिया तयार होतात. म्हणून अपोमिक्सिसला सेक्शुअल रिप्रोडक्शनची नक्कल असं म्हटलात. अपोमिक्सिस मिमिक्स सेक्शुअल रिप्रोडक्शन असं बायोलॉजीमध्ये एक स्टेटमेंट त्या ठिकाणी केलेले आहेत. आपल्या पुस्तकामध्ये दिलेली माहिती जी आहे ती शॉर्टमध्ये दिलेली आहे. पहिल्यांदा आपण काय विचार करूया, अपोमिक्सिस म्हणजे काय. तर जनरल व्याख्या अशी लक्षात घ्या, फॉर्मेशन ऑफ सीड ऑर एम्ब्रिओ विदाउट फर्टिलायझेशन ह्याला अपोमिक्सिस असं आपण म्हणूया. अपोमिक्सिसचे दोन जनरल टाईप्स पडतात. त्यातला पहिला प्रकार आहे अपोगॅमी आणि दुसरा प्रकार आहे अपोस्पोरी. मग अपोगॅमी कशाला म्हणायचं. अपोगॅमी फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड एम्ब्रिओ विदाउट फर्टिलायझेशन. अपोगॅमीमध्ये एम्ब्रिओ जो तयार होणार आहे तो हॅप्लॉइड असणार आहे. नॉर्मली एम्ब्रिओ फर्टिलायझेशन झाल्यानंतर तयार होतात आणि ते डिप्लॉइड असतात. पण अपोगॅमीमध्ये जो एम्ब्रिओ तयार होणार आहे तो हॅप्लॉइड असणार आणि ते विदाउट फर्टिलायझेशन तयार होतात. हा पण लक्षात घ्या. त्याची व्याख्या अशी करता येईल आपल्याला. अपोगॅमी म्हणजे काय, फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड एम्ब्रिओ विदाउट फर्टिलायझेशन. तर याच्या उलट अपोस्पोरी म्हणजे काय, तर अपोस्पोरीमध्ये हा एक पॉईंट लक्षात घ्या. नॉर्मली गॅमेटोफाईट जेव्हा तुम्ही शब्द विचार घेता तेव्हा गॅमेटोफाईट म्हणजे गॅमेट प्रोड्युसिंग प्लांट बॉडी जे असतात ते नॉर्मली हॅप्लॉइड असतात. पण अपोस्पोरीमध्ये काय होतं, डिप्लॉइड गॅमेटोफाईट तयार होतं. कशापासून, तर डिप्लॉइड स्पोरोफाईटपासून. स्पोरोफाईट म्हणजे स्पोर प्रोड्युसिंग प्लांट बॉडी किंवा हायर प्लांट्समध्ये ज्या वनस्पतीमध्ये रूट स्टेम लिव्स तयार होतात त्यांना आपण स्पोरोफाईट असं म्हणूया अँजिओस्पर्मच्या बाबतीत. आणि स्पोरोफाईट हा शब्द वापरला की स्पोरोफाईट जे असतात हायर प्लांट्समध्ये त्यातील प्रत्येक पेशी ही डिप्लॉइड असणार आहे. मग डिप्लॉइड स्पोरोफाईटपासून जर डिप्लॉइड गॅमेटोफाईट तयार होत असेल तर त्या प्रक्रियेला अपोस्पोरी असं म्हटलात. नॉर्मली लक्षात घ्या, गॅमेटोफाईट जो असणार आहे तो कसा असणार आहे, हॅप्लॉइड असणार आहे. पण अपोस्पोरीमध्ये डिप्लॉइड स्पोरोफाईटपासून जो गॅमेटोफाईट तयार होणार आहे तो डिप्लॉइड असणार आहे. म्हणजे त्याची व्याख्या अशी केली जाते, फॉर्मेशन ऑफ डिप्लॉइड गॅमेटोफाईट फ्रॉम डिप्लॉइड स्पोरोफाईट. असे दोन टर्म्स त्या ठिकाणी दिलेले आहेत. आता पुस्तकामध्ये दिलेले जे पॉईंट आहेत त्याच्यावरती आपण थोडी चर्चा करूया आणि मग त्याचे आणखीन 3 प्रकार त्या ठिकाणी बघूया. अपोमिक्सिस इट इज फेनॉमिनन ऑफ फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ ऑर एम्ब्रिओज. इथं वाचताना आपण असं वाचायचं, एम्ब्रिओ ऑर एम्ब्रिओज थ्रू असेक्शुअल मेथड ऑफ रिप्रोडक्शन विदाउट फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स अँड द ॲक्ट ऑफ फर्टिलायझेशन. खूप मोठी व्याख्या दिलेली आहेत. आपण सोप्या भाषेमध्ये असं म्हणूया, फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओज ऑर फॉर्मेशन ऑफ सीड्स विदाउट फर्टिलायझेशन इज कॉल्ड अपोमिक्सिस अँड इट इज अ काइंड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. अल्टरनेटिव्हली इट इज अनयुज्युअल सेक्शुअल रिप्रोडक्शन. ह्याला अनयुज्युअल सेक्शुअल रिप्रोडक्शन असे म्हटले आहेत. वेअर देर इज नो मिओसिस अँड सिनिगॅमी. सिनिगॅमी म्हणजे काय, फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. ह्याला आपण सिनिगॅमी असं म्हणतो. यांच्यामध्ये मिओसिस प्रक्रिया घडत नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी गॅमेट्स तयार होत नाहीत आणि त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन देखील होत नाही. एम्ब्रिओ डेव्हलप्स इन द ओव्हल अँड ओव्हल डेव्हलप्स इन टू सीड. म्हणजे अपोमिक्सिस झाल्यानंतर ओव्हलमध्ये एम्ब्रिओ तयार होणार आणि मग नंतर ओव्हलचं रूपांतर कशामध्ये होणार, सीडमध्ये होतात. ॲक्च्युअली सीड जो आहे ह्याला आपण प्रॉडक्ट ऑफ फर्टिलायझेशन असा शब्द विचार घेतो. पण या ठिकाणी फर्टिलायझेशन न होता सीड्स तयार होतात आणि सीड्समध्ये एम्ब्रिओ असणार आहेत. म्हणून अपोमिक्सिसच्या 2 व्याख्या आपण लक्षात ठेवू शकतो, फॉर्मेशन ऑफ सीड्स विदाउट फर्टिलायझेशन किंवा फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ विदाउट फर्टिलायझेशन. ह्याला अपोमिक्सिस असं म्हणता येईल. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट पहा, इन अपोमिक्सिस
When a gametophyte organ or cell produces embryo-like structure without fertilization, it is termed as apogamy. ही स्टेटमेंट त्या ठिकाणी खूप कॉम्प्लिकेट केले आहेत. आपण काय लक्षात घ्यायचं, फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड एम्ब्रिओज विदाउट फर्टिलायझेशन इज कॉल्ड अपोगॅमी. कारण या ठिकाणी गॅमेटोफाइट जे असतात ते हॅप्लॉइडच असतात आणि ह्या हॅप्लॉइड गॅमेटोफाइटपासून जर एम्ब्रिओ विदाउट फर्टिलायझेशन तयार होत असेल तर त्याला आपण अपोगॅमी असं म्हणतो. मग अशी मी व्याख्या तुम्हाला सांगितली. त्याच्यात दुसरा प्रकार बघा, सिमिलरली when diploid sporophyte cell produces a diploid gametophyte without undergoing meiosis. इथं meiosis न होता डिप्लॉइड स्पोरोफाइटपासून जर डिप्लॉइड गॅमेटोफाइट तयार होत असेल तर त्या प्रक्रियेला अपोस्पोरी असं म्हटलात. ऑरेंज, मँगो यांच्यामध्ये नॉर्मली अपोस्पोरी कंडिशन्स आपल्याला पाहायला मिळते. हा पण लक्षाला पहा, डिप्लॉइड स्पोरोफाइटपासून ज्यावेळेस गॅमेटोफाइट नॉर्मली तयार होत असतात तेव्हा डिप्लॉइड स्पोरोफाइटपासून गॅमेटोफाइट तयार होत असताना मिओसिसची प्रक्रिया घडत असते. पण या ठिकाणी मिओसिस न होता डिप्लॉइड स्पोरोफाइट सेलपासून जर डिप्लॉइडच गॅमेटोफाइट तयार होत असेल, मिओसिसमध्ये ते न जाता त्याला अपोस्पोरी असं म्हटलात. हाही पण त्या ठिकाणी लक्षात ठेवा. पहा, हाच पूर्ण भाग जो आहे तो मी शॉर्टमध्ये या ठिकाणी ह्या चार्टच्या स्वरूपात दिलेले आहेत. पुन्हा एकदा रिपीट करतो. व्हॉट इज अपोमिक्सिस? फॉर्मेशन ऑफ सीड और एम्ब्रिओ विदाउट फर्टिलायझेशन, याला आपण अपोमिक्सिस म्हणूया. त्याचे नॉर्मल दोन प्रकार पडतात, अपोगॅमी आणि अपोस्पोरी. अपोगॅमी म्हणजे काय? फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड एम्ब्रिओ विदाउट फर्टिलायझेशन. तर अपोस्पोरीमध्ये फॉर्मेशन ऑफ डिप्लॉइड गॅमेटोफाइट फ्रॉम डिप्लॉइड स्पोरोफाइट. म्हणजे डिप्लॉइड स्पोरोफाइटमध्ये मिओसिस न घडता त्यांच्यापासून जर गॅमेटोफाइट तयार होत असतील तर ते गॅमेटोफाइट निश्चितच त्या ठिकाणी डिप्लॉइड असतात असा त्याचा अर्थ घ्यायचा. आता पुढचा पॉईंट बघा. तर ह्या अपोमिक्सिसचे 3 आणखीन वेगळे टाईप दिलेले आहेत. द मेन कॅटेगरीज ऑफ अपोमिक्सिस आर, कुठले कुठले आहेत? फक्त मी तो पण हेडिंग त्या ठिकाणी विचार घेतो. पहा, पहिला जो प्रकार आहे त्याला रिकरंट अपोमिक्सिस असं म्हटलात. दुसरा जो प्रकार आहे त्याला नॉन रिकरंट अपोमिक्सिस असं म्हटलात. आणि तिसरा जो प्रकार आहे त्याला ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी असं म्हटले आहेत. प्रत्येक पॉईंट आपण आणखीन आता डिटेलमध्ये बघूया. अपोमिक्सिस, मी पहिल्यांदा पॉईंट वाचतो आणि मग आपण त्याच्यावरती चर्चा करूया. इन दिस टाईप द एम्ब्रिओ शॅक जे असतात ज्याला आपण फिमेल गॅमेटोफाइट असा शब्द त्या ठिकाणी वापरतो. इन दिस टाईप द एम्ब्रिओ शॅक जनरली अरायजेस, आता राईज दिले आपण अरायजेस म्हणूया, अरायजेस आयदर फ्रॉम ॲन आर्किस्पोरियल सेल ऑर फ्रॉम सम अदर पार्ट ऑफ न्यूशेलस. याचा अर्थ काय झाला, न्यूशेलस जे आहे ते डिप्लॉइड सेल असतात. त्या न्यूशेलसमध्ये एक सेल जो आहे जो एम्ब्रिओ शॅक तयार करणार आहे सुरुवातीला त्यालाच आर्किस्पोरियल सेल आपण असं म्हणूया. म्हणजेच आर्किस्पोरियल सेल हाही डिप्लॉइड झाला. न्यूशेलसमधील प्रत्येक पेशी कशी असणार आहेत, डिप्लॉइडच असतात. म्हणून असं म्हटलं तर डिप्लॉइड सेलपासून जर एम्ब्रिओ शॅक जर तयार होत असेल तर ते रिकरंट अपोमिक्सिसमध्ये येणार आहेत. दुसरा एक प्रकार दिला पहा, इन डिप्लोस्पोरी द अनरिड्यूस्ड एम्ब्रिओ शॅक. अनरिड्यूस्ड म्हणजे काय, तर त्या ठिकाणी रिडक्शन न होता जो एम्ब्रिओ शॅक तयार होणार तो भाग. इन डिप्लोस्पोरी द अनरिड्यूस्ड एम्ब्रिओ शॅक इज डिराइव्ड फ्रॉम द डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल. नॉर्मली काय होतं तुम्हाला आठवत असेल तर आपण एम्ब्रिओ शॅकची जी रचना बघितली आहे, डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ शॅक किंवा फिमेल गॅमेटोफाइट याच्यामध्ये बघितले पहा, डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल जो आहे तो जेव्हा मिओसिसमध्ये जाणार आहेत तेव्हा, आठवत नसेल तर मी हा पॉईंट रिपीट करतो थोडंसं. पण या ठिकाणी आपण विचार करूया. इमॅजिन करा, हा जो आहे तो डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल आहे असं गृहीत धरा, ज्याला आपण MGMC असे म्हणणार आहे, जे नॉर्मली कसे असतात, डिप्लॉइड असतात. त्यांच्यामध्ये काय होतं, ज्यावेळेस मिओसिस होणार आहे त्यावेळेस ह्या डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेलपासून मिओसिस या प्रक्रियेद्वारे या ठिकाणी असे 4 लिनियर मेगास्पोर्स तयार होतात. यातील वरचे जे 3 आहेत ते नॉर्मली काय होतात, डिसइंटिग्रेट होतात. आणि शेवटचा जो मेगास्पोर आहे तो फंक्शनल मेगास्पोर म्हणून काम करतात, जे नॉर्मली त्या ठिकाणी हॅप्लॉइड असतात. मग यांच्यामध्ये 3 वेळा मायटोटिक डिव्हिजन होणार, फ्री न्यूक्लियर डिव्हिजन, आणि शेवटी मग याच्यापासून एम्ब्रिओ शॅक तयार होणार, की ज्या एम्ब्रिओ शॅकमध्ये एका बाजूला एक ॲपॅरेटस असणार आहे, दुसऱ्या बाजूला अँटीपोडल शेल्स असतात आणि बरोबर सेंटरला त्या ठिकाणी सेकंड न्यूक्लियस वगैरे पाहायला मिळतात.
तर हा एम्ब्रिओ शॅक जर याच्यापासून तयार झाला असेल मेगास्पोरपासून तर तो हॅप्लॉइडच असणार आहेत. पण ज्यावेळेस मिओसिस प्रक्रिया न घडता जर मेगास्पोर मदर सेलपासून डायरेक्ट जर त्या ठिकाणी एम्ब्रिओ शॅक तयार होत असेल तर तो कसा असणार आहे, डिप्लॉइडच असणार आहेत. हा भाग या ठिकाणी महत्त्वाचा आहे. म्हणून तो पण दिलेला आहे त्याच्यामध्ये. इन डिप्लोस्पोरी द अनरिड्यूस्ड एम्ब्रिओ शॅक इज डिराइव्ड फ्रॉम डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल. फॉर एक्झाम्पल टॅराझॅकम म्हणजे अस्टरेशी फॅमिली, सनफ्लावरची जी फॅमिली आहे त्याच्यामध्ये असणारी ही एक वनस्पती आहे. टॅराझॅकम नावाची जी वनस्पती आहे त्याच्यामध्ये प्रोसेस आपल्याला पाहायला मिळते. टॅराझॅकम नावाची वनस्पती दिसते कशी, तर अस्ट्रेशियम म्हणजे सनफ्लावरची जी फॅमिली आहे त्याच्यामध्ये हा भाग पाहायला मिळतो तर ही जी वनस्पती आहे त्याला आपण टॅराझॅकम असं म्हणूया. याचे वेगळे स्पेशीज त्या ठिकाणी पाहायला मिळतात. या वनस्पतीमध्ये आपल्याला डिप्लोस्पोर ही कंडिशन त्या ठिकाणी पाहायला मिळते. तर हा भाग. त्याच्यानंतर पुढचा बघा, इन अपोस्पोरी. अपोस्पोरी ह्या कंडिशनमध्ये काय होतं, द न्यूशेलर सेल गिव्ज राईज टू अपोमिक्टिक एम्ब्रिओ शॅक. अपोमिक्टिक एम्ब्रिओ शॅक म्हणजे काय, एम्ब्रिओ शॅक जो आहे तो या ठिकाणी विदाऊट मिओसिस प्रक्रियेद्वारे तयार होतो. आता हाच भाग जो आहे तो आपण वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी एक्सप्लेन करू शकतो. एवढाच भाग मी शॉर्टमध्ये या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने एक्सप्लेन करेन. टाईप्स ऑफ अपोमिक्सिस. याच्यामधील पहिला प्रकार जो आहे तो आहे रिकरंट अपोमिक्सिस. पाहता याच्यामध्ये हा एक भाग आहे. रिकरंट अपोमिक्सिसमध्ये पहा एम्ब्रिओ शॅक. इथे एम्ब्रिओ शॅक कसा आहे, डिप्लॉइड आहे. एम्ब्रिओ शॅक डेव्हलप्स फ्रॉम द सेल्स ऑफ न्यूशेलस ऑर फ्रॉम आर्किस्पोरियल सेल. जर एम्ब्रिओ शॅक डिप्लॉइड न्यूशेलसपासून जर तयार होत असेल किंवा डिप्लॉइड आर्किस्पोरियल सेल म्हणजे काय, ज्यावेळेस न्यूशेलसपासून एम्ब्रिओ शॅक तयार होणार तेव्हा एक सेल हा आर्किस्पोरियल सेल म्हणून काम करणार आणि हा जो आर्किस्पोरियल सेल आहे तो डिप्लॉइड असणार. जर डिप्लॉइड न्यूशेलस किंवा आर्किस्पोरियल सेलपासून मिओसिस न होता जर एम्ब्रिओ शॅक तयार होत असेल तर तो कसा असणारा, डिप्लॉइड आहे. त्या प्रक्रियेला आपण रिकरंट अपोमिक्सिस म्हणूया. इथे दिलेलं पहा, न्यूशेलसपासून एम्ब्रिओ जर शॅक तयार झाला तर तो डायरेक्ट कसा असणारा, डिप्लॉइड असतो. त्याला आपण अपोस्पोरी असं म्हणूया, अपोस्पोरी. तर हा एम्ब्रिओ शॅक जो आहे तो फिमेल गॅमेटोफाइट आहे. म्हणजे न्यूशेलस जो आहे तो डिप्लॉइड सेल, ज्याला तुम्ही स्पोरोफाइट म्हणू शकता. ह्या स्पोरोफाइटपासून मिओसिसची प्रक्रिया न होता या ठिकाणी जो एम्ब्रिओ शॅक तयार होणार आहे तो कसा असणार आहे, डिप्लॉइड आहे. एम्ब्रिओ शॅकलाच आपण फिमेल गॅमेटोफाइट असं म्हणतो. म्हणून असं म्हटलेलं आहे पहा, डेव्हलपमेंट ऑफ डिप्लॉइड गॅमेटोफाइट फ्रॉम डिप्लॉइड स्पोरोफाइट विदाउट मिओसिस. याला तुम्ही रिकरंट अपोमिक्सिस असे त्या ठिकाणी टर्म वापरू शकता. आता दुसरा एक प्रकार त्या ठिकाणी दिलेले आहेत. हा भाग इथं बघा, त्यातलाच दुसरा भाग रिकरंट अपोमिक्सिसमध्ये. हा पहिला भाग मी आता एक्सप्लेन केला. दुसरा पॉईंट, एम्ब्रिओ शॅक डेव्हलप्स फ्रॉम द मेगास्पोर मदर सेल. डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेलपासून मिओसिस प्रक्रिया न होता जर एम्ब्रिओ शॅक तयार झाला असेल तर तो कसा असणार आहे, डिप्लॉइडच असणार आहे. याला या ठिकाणी डिप्लोस्पोरी असं म्हटलं. तर डिप्लोस्पोरी का, कारण या ठिकाणी जो स्पोर असणार आहे, ज्या स्पोरपासून एम्ब्रिओ शॅक फिमेल गॅमेटोफाइट तयार होणार आहे तो डिप्लॉइड आहे. म्हणून मेगास्पोर मदर सेल हा स्पोरोफायटिक सेल जो डिप्लॉइड आहे त्याच्यामध्ये मिओसिस न होता जो एम्ब्रिओ शॅक तयार होणार आहे, ज्याला तुम्ही फिमेल गॅमेटोफाइट म्हणणार आहेत. नॉर्मली फिमेल गॅमेटोफाइट किंवा एम्ब्रिओ शॅक हॅप्लॉइड असायला पाहिजेत, पण या ठिकाणी मिओसिसची प्रक्रिया न झाल्यामुळं इथं तयार होणारा गॅमेटोफाइट जो आहे तो डिप्लॉइड आहे. म्हणून याला रिकरंट अपोमिक्सिस तुम्ही म्हणू शकता. डिप्लोस्पोरी म्हणजे डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेलपासून डिप्लॉइड एम्ब्रिओ शॅक तयार झाले आहे, याला आपण डिप्लोस्पोरी म्हणूया. जर एम्ब्रिओ शॅक न्यूशेलस किंवा आर्किस्पोरियल सेलपासून जर तयार होत असेल जे विदाउट मिओसिस आहे त्याला आपण अपोस्पोरी म्हणूया. आणखीन एक पॉईंट आपण या ठिकाणी असं एक्सप्लेन करू शकतो पहा, रिकरंट अपोमिक्सिस याचे आणखीन दोन प्रकार तुम्ही एक्सप्लेन करू शकता. जर न्यूशेलसपासून किंवा आर्किस्पोरियल सेलपासून जर एम्ब्रिओ शॅक तयार झाला असेल विदाउट मिओसिस तर त्याला अपोस्पोरी असं म्हटलं जातं. पण जर मेगास्पोर, एकदा न्यूशेलसमध्ये मेगास्पोर तयार झाला, मेगास्पोर मदर सेल तयार झाला, हा मेगास्पोर मदर सेल म्हणजेच
आर्किस्पोरिया शेलपासून तयार होणारा एखादा सेल असतो. ॲक्च्युली या ठिकाणी मिओसिस होऊन त्या ठिकाणी एम्ब्रिओ शाक तयार व्हायला पाहिजे, पण मिओसिस प्रक्रिया न घडता मेगास्पोर मदर सेलपासून डायरेक्ट जर एम्ब्रिओ शाक तयार होत असेल विदाउट मिओसिस, तर हाही रिकरंट अपोमिक्सिसचा प्रकार आहे. इथं मात्र मेगास्पोर मदर सेल हा डिप्लॉइड आहे, त्याच्यापासून एम्ब्रिओ शाक डिप्लॉइड तयार होतो, म्हणून या प्रक्रियेला डिप्लोस्पोरिया असा शब्द वापरले. तर हा पहिला प्रकार झाला, ज्याला आपण रिकरंट अपोमिक्सिस म्हणूया. दुसरा जो प्रकार दिलेला आहे तो आहे नॉन रिकरंट अपोमिक्सिस. नॉन रिकरंट अपोमिक्सिसमध्ये काय प्रकार आहे पहा. हाही भाग मी पहिल्यांदा वाचून दाखवतो. इन दिस टाईप मेगास्पोर मदर सेल म्हणजे MGMC अंडरगोज युज्युअल मिओटिक डिव्हिजन, म्हणजे मेगास्पोर मदर सेल्समध्ये मिओसिस प्रक्रिया घडणार आणि त्यापासून त्या ठिकाणी हॅप्लॉइड 4 मेगास्पोर्स तयार होतात. ह्या 4 मेगास्पोरपैकी वरचे 3 नष्ट होऊन हा फंक्शनल मेगास्पोर जो असणारा लोअर, त्याच्यापासून नंतर एम्ब्रिओ शाक तयार होतं. पण पुढं काय होतं पहा मी रिपीट करतो. इन दिस टाईप मेगास्पोर मदर सेल अंडरगोज युज्युअल मिओटिक डिव्हिजन अँड हॅप्लॉइड एम्ब्रिओ शाक इज फॉर्म्ड. हिअर द एम्ब्रिओ अरायजेस आयदर फ्रॉम द एग, म्हणजे एम्ब्रिओ शाकमध्ये असणारा जो एग आहे तो कसा आहे सांगा, हॅप्लॉइड आहे. तर ह्या एगपासून जर त्या ठिकाणी एम्ब्रिओ तयार होत असेल डायरेक्ट, तर इथं असणारा एम्ब्रिओ मात्र कसा असणार आहे, त्या ठिकाणी हॅप्लॉइड असणार. हा पण लक्षात घ्या. हिअर द एम्ब्रिओ अरायजेस आयदर फ्रॉम द एग बाय पार्थिनोजेनेसिस म्हटले आहेत. पार्थिनोजेनेसिस म्हणजे काय, या ठिकाणी पुन्हा फ्युजन वगैरे त्या ठिकाणी घडत नाहीत. हा एक पण लक्षात घ्या. मग थोडक्यात एक जो आहे तो हॅप्लॉइड, ह्या एकपासून जर डायरेक्ट एम्ब्रिओ तयार होत असेल तर तोही एम्ब्रिओ कसा असणार, हॅप्लॉइड असतात. ऑर फ्रॉम सम अदर हॅप्लॉइड सेल्स ऑफ गॅमेटोफाइट थ्रू अपोगॅमी. अपोगॅमीमध्ये काय लक्षात घ्यायचं, एम्ब्रिओ जो तयार होणार आहे तो एम्ब्रिओ कसा असणार आहे, हॅप्लॉइड असणार आहे आणि तो एम्ब्रिओ विदाउट फर्टिलायझेशन तयार होतं, म्हणून त्याला काय शब्द वापरलेत, अपोगॅमी. अपोगॅमीमध्ये पहिला प्रकार बघितला आपण, फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड एम्ब्रिओ फ्रॉम अपोगॅमी फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड एम्ब्रिओ विदाउट फर्टिलायझेशन असं म्हटले आहेत. लक्षात घ्या, एम्ब्रिओ नॉर्मली डिप्लॉइड असतात, पण इथं जर समजा हॅप्लॉइड शेलपासून जर एम्ब्रिओ तयार होत असेल तर त्या प्रक्रियेला अपोगॅमी असं म्हटले आहेत. आता समजा एकपासून एम्ब्रिओ तयार झाला तरी तो अपोगॅमी आहेत. काय काय होतं, अँटीपोडस सेल्सपासून जर एम्ब्रिओ तयार झाला तरी तो त्या ठिकाणी कसा झाला, अपोगॅमी झाला. किंवा सिनर्जिडपासून जर एम्ब्रिओ तयार झाला तरी तोही हॅप्लॉइड असणार आहे, त्याला तुम्ही त्या ठिकाणी अपोगॅमी म्हणू शकता. पण नॉर्मली एकपासूनच विदाउट फर्टिलायझेशन पार्थिनोजेनेसिस या प्रक्रियेद्वारे एम्ब्रिओ तयार होतो, तो त्या ठिकाणी हॅप्लॉइड असणार आहे. विदाउट फर्टिलायझेशन तयार झालेले आहेत म्हणून त्याला अपोगॅमी असं म्हटलं जातं. प्लांट्स प्रोड्यूस्ड बाय दिस मेथड आर जनरली स्टराईल. स्टराईल म्हणजे काय, त्यांच्यामध्ये बिया तयार करण्याची क्षमता नसते किंवा सेक्शुअली ते स्टराईल असतात. अँड डू नॉट रिप्रोड्यूस सेक्शुअली, सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये ते भाग घेत नाहीत. त्याचं एक एक्झाम्पल दिले आहेत, निकोटियाना म्हणजे तंबाखू वनस्पतीमध्ये ही प्रक्रिया पाहायला मिळते. आता ह्या दोन्ही प्रकारामध्ये तुम्हाला फरक लक्षात असेल पहा, तो आपण नंतर रिपीटच करूया. हा एक भाग लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर हाच पॉईंट थोडंसं आपण आणखी वेगळ्या पद्धतीने बघता येईल. कशा स्वरूपात नॉन रिकरंट अपोमिक्सिस आपल्याला पाहायला मिळतात पहा. एम्ब्रिओ शाक, इथं हॅप्लॉइड तयार होतो, नॉर्मली तयार होणार. कसं आहे, मेगास्पोर मदरशील मिओसिसमध्ये गेले की 4 मेगास्पोर्स तयार होतात, त्यातील 3 नष्ट होतात. शेवटचा मेगास्पोर जो हॅप्लॉइड असणार आहे त्यापासून नंतर फ्री न्यूक्लियोटाइडद्वारे शेवटी एम्ब्रिओ शाक तयार होतं, म्हणजे नॉर्मल एम्ब्रिओ शाक तयार होतात. हा पण लक्षात घ्या. एम्ब्रिओ शाक हॅप्लॉइड इज फॉर्म्ड फ्रॉम मेगास्पोर मदर सेल बाय मिओसिस. हावेवर, पुढचा पण महत्त्वाचा आहे, एम्ब्रिओ हा पण महत्त्वाचा पहा. हावेवर एम्ब्रिओ या ठिकाणी कसं आहे, हॅप्लॉइड आहे. हावेवर एम्ब्रिओ डेव्हलप्स डायरेक्टली फ्रॉम एग विदाउट फर्टिलायझेशन. एकपासून जर फर्टिलायझेशन न होता जर एम्ब्रिओ तयार झाला असेल तर त्याला आपण नॉन रिकरंट अपोमिक्सिस म्हणूया. शॉर्टमध्ये कसं सांगले, MGMC अंडरगोज मिओसिस टू फॉर्म एम्ब्रिओ शाक विच इज हॅप्लॉइड. हे मेगास्पोरपासून तयार होतात. त्याच्यामध्ये असणारं एक कसं आहे, त्या ठिकाणी हॅप्लॉइडच असणार आहेत. फर्टिलायझेशन होत नाही, नो फर्टिलायझेशन. आणि मग फर्टिलायझेशन न होता जर त्या एकपासून एम्ब्रिओ तयार होत असेल तर तो कसा असणार आहे, हॅप्लॉइड आहेत. म्हणजे ही जी प्रक्रिया आहे त्याला या ठिकाणी अपोगॅमी असेही म्हटले आहेत. अपोगॅमी म्हणजे काय, फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड एम्ब्रिओ विदाउट फर्टिलायझेशन. हाही पॉईंट लक्षात घ्या. नॉर्मली ते हॅप्लॉइड सेलपासून तयार होतात, हा एक पण त्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो आहे ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी. तर हा पॉईंट मी पहिल्यांदा वाचून दाखवतो आणि मग एक्सप्लेन करूया. इन दिस टाईप एम्ब्रिओज मे डेव्हलप फ्रॉम सोमॅटिक न्यूशेलस ऑर इंट्रुमेंट्स
अलॉंग विथ नॉर्मल झायगॉटिक एम्ब्रिओ. म्हणजे या ठिकाणी काय होतं पहा, नॉर्मली आपण असं म्हणूया ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओलॉजीमध्ये नेमकं काय प्रक्रिया घडते तो भाग या ठिकाणी मी डायग्रामच्या मदतीनं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. पॉईंट लक्षात घ्या, हा भाग लक्षात घ्या. ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओलॉजीमध्ये काय होतात, इमॅजिन करा या ठिकाणी हा एम्ब्रिओ शाक आहे असं गृहीत धरा. हा जो आहे तो एम्ब्रिओ शाक आहे असं गृहीत धरूया. एम्ब्रिओ शाकमध्ये सगळे त्या ठिकाणी हॅप्लॉइड शेल्स असतात. हा एग आहे असं गृहीत धरा. त्याच्यासोबत त्या ठिकाणी 2 शिराजिड शेल्स असतात. मध्ये या ठिकाणी सेकंडरी न्यूक्लियस असणार आणि खालच्या बाजूला 3 अँटीपॉडल शेल्स त्या ठिकाणी पाहायला मिळतात. हे सगळे हॅप्लॉइड त्या ठिकाणी शेल्स आहेत आणि याच्या भोवती या ठिकाणी हा जो पोर्शन आहे तो न्यूशेलसचा असणार आणि त्याच्या भोवती जो भाग असणार आहे तो या ठिकाणी इंटिग्युमेंटचा असतो. इमॅजिन करा नॉर्मली ह्या एकचं फ्युजन होणार, शिनगॅम होणार, मेल आणि फिमेल गॅमेट फ्यूज झाले की यांच्यापासून झायगोट तयार होणार जो डिप्लॉइड असणार. ह्या झायगोटपासून नॉर्मल एम्ब्रिओ तयार होणार जो नॉर्मली कसा असतो, डिप्लॉइड असतो. पण याच्या व्यतिरिक्त जर समजा या ठिकाणी असणाऱ्या न्यूशेलसमधील शेलपासून किंवा इंटिग्युमेंटच्या शेलपासून जर त्या ठिकाणी एम्ब्रिओ तयार होत असेल तर त्याला ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी असं म्हटलात. ॲक्च्युली ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी म्हणजेच थोडक्यात काय लक्षात घ्यायचं, पॉली एम्ब्रिओनी आहेत की ज्या ठिकाणी सोमॅटिशेस का म्हटलेत, हा एवढा एम्ब्रिओ शाक जो ह्याच्यामध्ये गॅमेट आहे हा भाग सोडला की बाकी सर्व पेशीला आपण सोमॅटिशेस म्हणतो. सोमॅटिशेस जसे न्यूशेलस आणि इंटिग्युमेंट यांच्यापासून जर एम्ब्रिओ तयार होत असेल तर त्या एम्ब्रिओची संख्या जी आहे ती झायगॉटिक एम्ब्रिओ व्यतिरिक्त एम्ब्रिओ तयार होतात म्हणून त्याची संख्या कशी असणार, जास्त आहे. जेव्हा एकाच ओव्हलमध्ये किंवा एकाच सीडमध्ये एकापेक्षा जास्त एम्ब्रिओज पाहायला मिळतात तेव्हा त्या कंडिशनला आपण पॉली एम्ब्रिओनी असा शब्द त्या ठिकाणी वापरत असतो. हाही पण लक्षात घ्या. आम्ही वाचून दाखवतो पुन्हा तो भाग. In this type, embryos may develop from somatic nucellus or integuments along with normal zygotic embryo. It is common in mango, orange, lemon. हे काय लक्षात येईल तुम्हाला. It gives rise to condition called polyembryos. Polyembryony म्हणजे काय, फॉर्मेशन ऑफ मेनी एम्ब्रिओ इन अ सिंगल ओव्हल ऑर इन अ सिंगल सीड. एकापेक्षा जास्त जर एम्ब्रिओ एका ओव्हलमध्ये तयार होत असतील तर त्याला पॉली एम्ब्रिओनी असं म्हटलेत. हा एक पण लक्षात घ्या. आता पुढचा पण बघा, हाच भाग मी वेगळ्या पण एक्सप्लेन केले आहेत. ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी म्हणजे काय, हा पण लक्षात घ्या. हिअर डिप्लॉइड एम्ब्रिओ इज डेव्हलप्ड फ्रॉम सेल्स अदर दॅन एम्ब्रिओ शॅक. एम्ब्रिओ शॅक व्यतिरिक्त जर समजा डिप्लॉइड एम्ब्रिओ तयार होत असेल तर त्याला ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओ असं म्हटलात. मग हे अदर दॅन एम्ब्रिओ शॅक म्हणजे कुठले डिप्लॉइड शेल्स असणार आहेत, न्यूशेलस हे डिप्लॉइड शेल असतात त्यापासून देखील एम्ब्रिओ तयार होऊ शकतो डायरेक्टली. इंटिग्युमेंट हे देखील डिप्लॉइड असतात त्यापासून देखील डायरेक्टली त्या ठिकाणी एम्ब्रिओ तयार होऊ शकतात. हे नॉर्मल एम्ब्रिओ व्यतिरिक्त आहेत, हा भाग लक्षात घ्या. दुसरा पॉईंट महत्त्वाचा आहे, नॉर्मल झायगॉटिक एम्ब्रिओ जो आहे तो देखील या ठिकाणी डेव्हलप होतो बाय फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. म्हणजे नॉर्मल सिनगॅमिया प्रोसेसद्वारे जो एम्ब्रिओ तयार होईल त्याला आपण झायगॉटिक एम्ब्रिओ असं म्हणूया. दिस कंडिशन लीड्स टू पॉली एम्ब्रिओनी. म्हणजेच नॉर्मल झायगॉटिक एम्ब्रिओ व्यतिरिक्त जर न्यूशेलस आणि इंटिग्युमेंट यांच्यापासून जर एम्ब्रिओ तयार होत असेल तर भरपूर एम्ब्रिओ तयार होतात म्हणून त्या कंडिशनला पॉली एम्ब्रिओनी असं म्हटलेत. आता ह्या डायग्राममध्ये बघा थोडंसं, मगाशी तो भाग एक्सप्लेन केला मी. हा झायगोट आहे, झायगोटपासून नॉर्मल एम्ब्रिओ तयार होणार आणि याच्या व्यतिरिक्त जर समजा या ठिकाणी एम्ब्रिओ न्यूशेलसपासून जर तयार होत असेल हा एम्ब्रिओ तर त्याला त्या ठिकाणी तुम्ही ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी म्हणू शकता. न्यूशेलसपासून तयार होऊ शकतात किंवा इथं जर समजा इंटिग्युमेंट असेल तर ह्या इंटिग्युमेंटपासून देखील त्या ठिकाणी एम्ब्रिओ तयार होऊ शकतात. हा पॉईंट त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. तर अशा स्वरूपात अपोमिक्सिस म्हणजे काय आपण लक्षात घ्यायचं, अपोमिक्सिस म्हणजे फॉर्मेशन ऑफ सीड्स ऑर एम्ब्रिओज विदाउट फर्टिलायझेशन. आणि त्याचे प्रकारानुसार फॉर्मेशननुसार 2 प्रकार पडतात, अपोस्पोरी आणि अपोगॅमी. आणि त्याच्या आणखीन कॅटेगरी 3 आहेत, रिकरंट अपोमिक्सिस, नॉन रिकरंट अपोमिक्सिस आणि ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी. आता हा पूर्ण भाग मी पुन्हा एकदा या ठिकाणी शॉर्टमध्ये रिपीट करण्याचा प्रयत्न करतो. पॉईंट क्लिअर होण्यासाठी थोडेसे अवघड आहेत पण तुम्ही समजून घेऊ शकता. शॉर्टमध्ये अपोमिक्सिस, फॉर्मेशन ऑफ सीड ऑर एम्ब्रिओ विदाउट फर्टिलायझेशन. त्याचे नॉर्मल 2 प्रकार आहेत, अपोगॅमी आणि अपोस्पोरी. काय फरक आहे, गॅमी फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड एम्ब्रिओ विदाउट फर्टिलायझेशन इज कॉल्ड अपोगॅमी. नॉर्मली एम्ब्रिओ डिप्लॉइड असतात पण जर हा एम्ब्रिओ फर्टिलायझेशन
न होता जर तयार झाला असेल हॅप्लॉइड शेलपासून तर त्याला आपण अपोगॅमी म्हणूया. याच्या उलट स्पोरोफाइट शेल डिप्लॉइड असतात, त्यांच्यामध्ये मिओसिस प्रक्रिया होऊन नॉर्मल हॅप्लॉइड गॅमेटोफाइट तयार होत असतो. पण जर समजा डिप्लॉइड स्पोरोफाइटमध्ये मिओसिस न होता जर डायरेक्ट गॅमेटोफाइट तयार होत असतील तर तो गॅमेटोफाइट कसा असणार आहे, डिप्लॉइड असतो. त्याला अपोस्पोरी असं म्हटलं. त्याच्यानंतर त्याचे 3 टाईप्स प्रामुख्याने सांगितले जातात. याच्या व्यतिरिक्त 3 टाईप्स आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे रिकरंट अपोमिक्सिस, दुसरा प्रकार आहे नॉन रिकरंट अपोमिक्सिस आणि तिसरा प्रकार जो आहे तो ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी असा भाग त्या ठिकाणी. त्यातला पहिला भाग जो आहे त्याच्यावरती आपण शॉर्टमध्ये पुन्हा एकदा चर्चा. रिकरंट अपोमिक्सिस त्याचे 2 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकता अपोस्पोरी एक आहे, डिप्लोस्पोरी आहे. अपोस्पोरी म्हणजे काय, तर या ठिकाणी आता विचार करा अपोस्पोरी ही कंडिशन कशी एक्सप्लेन केली जाते. पहा, जर समजा न्यूशेलस आहे, हा न्यूशेलस कसा आहे, डिप्लॉइड आहे. ह्या न्यूशेलसमध्ये मिओसिस प्रक्रिया न घडता जर त्या न्यूशेलसपासून जर एम्ब्रियो शाक तयार झाला असेल तर तो कसा असणार आहे, डिप्लॉइड असतो. ह्याला अपोस्पोरी असं म्हटलं. अपोस्पोरी म्हणजे काय, डिप्लॉइड स्पोरोफाइटपासून डिप्लॉइड गॅमेटोफाइट तयार होणं. या प्रक्रियेमध्ये न्यूशेलस जो आहे तो कसा आहे, डिप्लॉइड आहे. हा स्पोरोफाइटचा सेल आहे. याच्यामध्ये मिओसिस न होता या ठिकाणी जो गॅमेटोफाइट तयार होणार आहे, एम्ब्रियो शाक म्हणजे फिमेल गॅमेटोफाइट आहे, जे नॉर्मली हॅप्लॉइड असायला पाहिजेत. पण इथं मिओसिस न घडल्यामुळं इथं तयार होणारा एम्ब्रियो शाक जो आहे तो कसा असणार आहे, त्या ठिकाणी डिप्लॉइड आहेत. म्हणून या प्रकाराला अपोस्पोरी असे तुम्ही म्हणू शकता. पहा, एम्ब्रियो शाक डेव्हलप्स फ्रॉम द सेल्स ऑफ न्यूशेलस ऑर फ्रॉम आर्चिस्पोरी सेल विदाउट मिओसिस तुम्ही म्हणू शकता. दुसरा प्रकार डिप्लोस्पोरी म्हणजे काय, काय काय होतं, न्यूशेलसमधील जो आर्चिस्पोरी सेल आहे तो आता फंक्शनमध्ये भाग घेतो आणि त्या ठिकाणी आर्चिस्पोरी सेल जे आहे ते मेगास्पोर मदर सेल्स म्हणून काम करतात. डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल एकदा तयार झाला की ॲक्च्युली त्यांच्यामध्ये मिओसिस होऊन हॅप्लॉइड एम्ब्रियो शाक तयार व्हायला पाहिजेत. पण या प्रक्रियेमध्ये काय होतं, मेगास्पोर मदर सेल जो आहे तो मिओसिसमध्ये न जाता डायरेक्ट त्यापासून एम्ब्रियो शाक तयार होतो आणि हा एम्ब्रियो शाक देखील कसा असणार आहे, मग डिप्लॉइड असतो. हा मेगास्पोर मदर सेलपासून तयार झाल्यामुळे डिप्लोस्पोरी का, मेगास्पोर मदर सेल हा डिप्लॉइड असणार आहे. स्पोर म्हणून त्याला डिप्लो असा स्पोरी असा शब्द वापरलेत, ते डिप्लॉइड आहेत म्हणून. मेगास्पोर मदर सेलपासून जर एम्ब्रियो शाक तयार होत असेल विदाउट मिओसिस तर त्याला डिप्लोस्पोरी असं म्हणूया. थोडक्यात रिकरंट अपोमिक्सिसचे 2 प्रकार या ठिकाणी कसे करूया आपण. पहिला जो प्रकार आहे त्याला अपोस्पोरी असं म्हटलं जातं, दुसरा जो प्रकार आहे त्याला डिप्लोस्पोरी असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रकार बघा आता, नॉन रिकरंट अपोमिक्सिस. नॉन रिकरंट अपोमिक्सिसमध्ये नॉर्मली काय व्हायला पाहिजे, या ठिकाणी हॅप्लॉइड एम्ब्रियो शाकमध्ये जे सेल्स असतात ते विदाउट फर्टिलायझेशन एम्ब्रियो तयार होतात आणि सगळे एम्ब्रियो जे आहेत ते ॲक्च्युली डिप्लॉइड असायला पाहिजेत, पण फर्टिलायझेशन न होता तयार झाल्यामुळं त्याला आपण हॅप्लॉइड एम्ब्रियो असं म्हणूया. पॉईंट काय दिले पहा, नॉन रिकरंट अपोमिक्सिसमध्ये हा पॉईंट आपण पहिल्यांदा इलॅबोरेट करूया. मेगास्पोर मदर सेल जो आहे तो डिप्लॉइड असतो. ह्यांच्यामध्ये नॉर्मल मिओसिस घडून येतात. नॉर्मल मिओसिस झाल्यानंतर 4 जे मेगास्पोर्स तयार होतात त्यात ते 3 नष्ट होऊन शेवटचा फंक्शनल मेगास्पोर म्हणून काम करणारा जो हॅप्लॉइड असतो आणि या फंक्शनल मेगास्पोरपासून मग नंतर हॅप्लॉइड एम्ब्रियो शाक तयार होतात. ह्या एम्ब्रियो शाकमध्ये एग असणार आहेत, बरोबर आहेत. एक कसं असणार, हॅप्लॉइड आहेत. आता ॲक्च्युली काय होतं, ह्या हॅप्लॉइड एकचं फ्युजन हॅप्लॉइड मेल गॅमेटबरोबर झालं तर त्या ठिकाणी झायगोट तयार होतं, ज्या प्रक्रिया आपण सिनगॅमी म्हणणार. आणि त्या झायगोटपासून मग एम्ब्रियो जो तयार होणार आहे तो डिप्लॉइड असायला पाहिजेत. पण इथं काय होतं, एम्ब्रियो शॅकमध्ये असणारा एग जो हॅप्लॉइड आहे तो विदाउट फर्टिलायझेशन म्हणजे फर्टिलायझेशनमध्ये जात नाहीत आणि फर्टिलायझेशनमध्ये न गेल्यामुळे या ठिकाणी त्याच्यापासून जो डायरेक्ट एम्ब्रियो जो तयार होणार आहे तो कसा असणार आहे, त्या ठिकाणी हॅप्लॉइड असतात. हा पण लक्षात घ्या. या प्रक्रियेला या ठिकाणी नॉन रिकरंट अपोमिक्सिस असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर शेवटचा प्रकार जो आहे तो ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी. याच्यामध्ये काय लक्षात घ्यायचं, तर एम्ब्रियो शाकमध्ये जो एग असणार आहे त्याचं नॉर्मल फर्टिलायझेशन होऊन झायगोट तयार होणार, सिनिगॅमी प्रोसेस पाहायला मिळते आणि ह्या झायगोटपासून नॉर्मल एम्ब्रियो तयार होतो. पण ह्या एम्ब्रियो नॉर्मली कसं असतं, एका ओव्हलमध्ये एक एग आणि त्या एका एगपासून एक झायगोट आणि त्यापासून एकच एम्ब्रियो आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून एका शीलमध्ये आपल्याला एकच एम्ब्रियो नॉर्मली पाहायला मिळतात. पण काय होतं, झायगोटिक एम्ब्रियो नॉर्मली तयार होत असतो. याच्या व्यतिरिक्त त्याच्या बाहेर असणारे कुठले लेयर्स असतात, न्यूशेलस आणि इंट्युगमेंट्स. न्यूशेलस हा देखील डिप्लॉइडच असणार आहे. इंट्युगमेंट देखील असणारे जे शेल्स आहेत ते डिप्लॉइड असतात.
ते फर्टिलायझेशनमध्ये डायरेक्ट भाग घेत नाहीत म्हणून त्यांना सोमॅटिक सेल्स असे म्हटलात. त्यामुळे असा शब्द लक्षात घ्या, हे दोन्हीच्या दोन्ही जे आहेत न्यूशेलस किंवा इंटिग्युमेंट्स हे सोमॅटिक सेल्स असतात जे डिप्लॉइड आहेत. जर ह्यांच्यापासून जर एम्ब्रिओ तयार झाला तर तो कसा असणारा डिप्लॉइड असतात. पण लक्षात घ्या, नॉर्मली ह्यांच्यापासून एम्ब्रिओ तयार होत नाही, पण काही वनस्पतीमध्ये प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळते. एकाच सीडमध्ये किंवा एकाच ओव्हलमध्ये एकापेक्षा जर जास्त एम्ब्रिओ पाहायला मिळत असतील तर त्याला आपण त्या ठिकाणी पॉली एम्ब्रिओनी असं म्हणूया. हा पण याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहा पण मी पुन्हा रिपीट करतो त्या ठिकाणी. हिअर डिप्लॉइड एम्ब्रिओ इज डेव्हलप्ड फ्रॉम द सेल्स अदर दॅन एम्ब्रिओ शॅक. म्हणजे कुठले असणार आहेत तर न्यूशेलस आणि इंटिग्युमेंट, ज्यांना आपण तुम्ही सोमॅटिक सेल्स म्हणा. हे नॉर्मली ह्यांच्यापासून एम्ब्रिओ तयार होत नाही, पण काही ठिकाणी होऊ शकतात. नॉर्मल एम्ब्रिओ बरोबर जर न्यूशेलस आणि इंटिग्युमेंटपासून जर एम्ब्रिओ तयार होत असतील तर त्याला आपण ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओ असं म्हणूया. नॉर्मल झायगॉटिक एम्ब्रिओ इज फॉर्म्ड बाय फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. म्हणजे सिनगॅमिया प्रोसेसद्वारे तयार होतात. हा पण लक्षात घ्या नॉर्मल एम्ब्रिओ. याच्या व्यतिरिक्त न्यूशेलस आणि इंटिग्युमेंट्स तयार होत असल्यामुळे एम्ब्रिओची संख्या कशी असते, जास्त असते. आणि म्हणून या कंडिशनमुळं त्या ठिकाणी पॉली एम्ब्रिओनिक कंडिशन्स आपल्याला पाहायला मिळतात, असा त्याचा अर्थ होतो. आता ही डायग्रॅम जी आहे ती इलॅबोरेट करण्याचा प्रयत्न केले आहेत. या ठिकाणी झायगोट जो आहे तो नॉर्मल एम्ब्रिओ तयार करणार, पण जर न्यूशेलसमधील ह्या ज्या पेशी आहेत त्यापासून जर एम्ब्रिओ तयार होत असेल, आता ह्याच्याभोवती या ठिकाणी इंटिग्युमेंट्स असणार आहेत, त्यांच्यापासून देखील तयार होऊ शकतात. त्याला आपण ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी असं म्हणू शकतो. अशा स्वरूपात सिनॅप्सिसमध्ये आपण काय लक्षात घेऊ शकतो पहा, तर अपोमिक्सिस म्हणजे फॉर्मेशन ऑफ सीड्स विदाउट फर्टिलायझेशन किंवा फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ विदाउट फर्टिलायझेशन म्हणू शकता. त्याचे नॉर्मल दोन प्रकार सांगितले जातात, अपोगॅमी आणि अपोस्पोरी. अपोगॅमीमध्ये जो एम्ब्रिओ तयार होणार आहे तो हॅप्लॉइड असणार, ते विदाउट फर्टिलायझेशन तयार होतात. अपोस्पोरीमध्ये डिप्लॉइड स्पोरोफाईटपासून मिओसिस प्रक्रिया न होता डिप्लॉइड गॅमेटोफाईट तयार होतो, त्याला आपण अपोस्पोरी म्हणूया. आणि त्याच्यानंतर आणखीन त्याच्यानुसारच 3 प्रकार सांगितले जातात. त्यातला पहिला प्रकार जो आहे तो आहे रिकरंट अपोमिक्सिस. रिकरंट अपोमिक्सिसमध्ये आपण उदाहरणं बघितलेत पहा, अपोस्पोर आणि डिप्लोस्पोर हे दोन्ही उदाहरणं पाहायला मिळतात. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आहे नॉन रिकरंट अपोमिक्सिस. पहिला रिकरंट, दुसरा नॉन रिकरंट अपोमिक्सिस. इथं मात्र या ठिकाणी प्रामुख्यानं हॅप्लॉइड एम्ब्रिओ जो आहे तो विदाउट फर्टिलायझेशन तयार होतोस. आणि तिसरा जो प्रकार आहे तो ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी, की ज्यापासून शेवटी पॉली एम्ब्रिओनिक कंडिशन आपल्याला पाहायला मिळते. अशा स्वरूपात अपोमिक्सिस हा कन्सेप्ट जो आहे तो आपण बघितलेला आहे. थोडासा क्लिष्ट कन्सेप्ट आहे, पण तरी समजला असेल अशी अपेक्षा करतो. पुढच्या तासाला आपण पुढचा भाग बघूया. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.